आज आपण सगळ्यात सोपा ढोकळा बघणार आहोत. तर इथे 1.5 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे. एकदम मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला हे सर्व बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायची आहे, हळद घालायची आहे, हळद थोडी कमीच घालायची, हिंग घालायचा आहे, 1 चमचाभर साखर घालायची आहे आणि 1 चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि याला 1 कपभर पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल घालायचं, 2 मिनिटं फेटून घ्यायचं. नंतर 1 इनोचं पूर्ण पॅकेट घालायचं आणि थोडंसं पाणी घालून त्याला हलवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेला आहे. आपला जो डबा आहे का तो ठेवून द्यायचा. 20 मिनिटं त्याला स्टीम करून घ्यायचा आहे. आता एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यामध्ये सर्व जिन्नस घालून घ्यायचे आहेत आणि अर्धा कप त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी छान असं उकळल्यानंतर आपला ढोकळा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त अशी जाळी आलेली आहे आणि एकदम 20 मिनिटात हा ढोकळा तयार होतो. तर नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.